सुरामेधा मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि स्वभगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। आज 14 एप्रिल बाबासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। त्यानुसार यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम सुरू झालेला आहे। सर्व भीम भक्तांना आणि सर्व नागरिकांना जयंती शुभेच्छा। आणि आजच्या दिवशी बाबासाहेबांनी दिलेले जे विचार आहेत ते आपण सर्व नागरिकांनी आपल्या आचरणात आणण्यासाठी मी सर्वांना विनंती करतो। त्यांचा शिका संघटित व्हा आणि पंचसूत्र आणि आपल्या ज्या बुद्धांच्या शिकवणीचे जे आपल्याला आचरणात ज्याच्यामुळे आपल्याला पंचशीलाचं जे आपल्याला बाबासाहेबांनी एक निर्देश दिलेले आहेत ते आपण सर्वांनी आचरणात आणण्याचं सूचना आणि सर्वांना आवाहन। धन्यवाद। भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर बाबासाहेबांची आज जयंती आहे। आज या जयंतीनिमित्त मी भारत देशातील सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो। ज्या बाबासाहेबांच्या संविधानावर हा देश त्या ठिकाणी चालतोय आणि जी लोकशाही म्हणजे झोपडीत राहणाऱ्या माणसाला पण एकाच मताचा अधिकार आणि अब्जाधीश असणाऱ्या माणसाला पण एकाच मताचा अधिकार। मला वाटतं हे संविधान ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, ज्या संविधानावर या भारत देशाची लोकशाही अवलंबून आहे, अशा या महान भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांना मी या ठिकाणी मनापासून मानवंदना वाहतो। आज महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। या निमित्ताने सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याला आज या दिनी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी शिकवण आहे त्याची आठवण होणं गरजेचं आहे आणि ती जी आठवण आहे ती आचरणात आणण्याची आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे। आजच्या या पवित्र दिनी या बाबीची मी आवर्जून आठवण करतो। परत एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। जय भीम। आज विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती पूर्ण जगभरात तसेच आपल्या धाराशिव जिल्ह्यातही मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे। आज खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जे संविधान दिलं त्या संविधानामुळेच आपल्या देशातली लोकशाही टिकून आहे। त्यामुळं आजच्या जयंतीनिमित्त सर्व भारतवासियांनी हाच त्यांना प्रण केला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं आहे त्याचं रक्षण केलं पाहिजे। हे संविधान मोडून काढण्याची काही लोकांची जो प्रयत्न आहे तो हाणून पाडला पाहिजे आणि हीच खरी बाबासाहेबांना आदरांजली राहील असं मला वाटतं।